मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना स्त्री लंपट पुरुषाबद्दल तुम्हाला मी माहिती आज सांगणार आहे। म्हणजे मित्रांनो, स्त्री लंपट पुरुष हा कसा असतो, स्त्री लंपट पुरुषामध्ये कोणती लक्षणं दिसून येतात, स्त्री लंपट पुरुषाला कसं ओळखायचं, तर त्याच्याबद्दल ना सविस्तरपणे माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। पण मित्रांनो, ते सांगण्याच्या अगोदर ना तुम्ही मला असं बोलाल की भावा, स्त्री लंपट याचा अर्थ काय होतो? तर मित्रांनो, म्हणजे स्त्री लंपटचा ना जो अर्थ होतो तो असा होतो की असा पुरुष जो म्हणजे स्त्रियांसाठी लंपट आहे। म्हणजे मित्रांनो, तुम्ही ना त्याला आपल्या गावरान भाषामध्ये तुम्ही त्याला तुंबलेला पुरुष असं तुम्ही बोलू शकता। म्हणजे जो पुरुष ना आतून तुंबलेला आहे, ज्याला कधी ना बायकांचा सहवास त्याला कधी झाला नाही, म्हणजे त्या पुरुषाला ना कधी कोणती मैत्रीण, कधी कोणती गर्लफ्रेंड त्या पुरुषाला कधीच नव्हती, म्हणजे तो पुरुष ना बायकांसाठी हपापलेला आहे। तर मित्रांनो, अशा पुरुषाला ना स्त्री लंपट असं बोललं जातं। तर मित्रांनो, त्या पुरुषाला ना कसं ओळखायचं त्याच्याबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती आज मी सांगणार आहे। तर मित्रांनो, त्याच्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटते। तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं लक्षण आहे, जे पहिलं लक्षण ना स्त्री लंपट पुरुषामध्ये दिसून येतं, तर ते लक्षण ना असं आहे की बायकांना आणि मुलींना मुद्दाम चिकटण्याचा प्रयत्न करणं आणि बायकांना किंवा मुलींना हपापलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघणं। काय बोललो मी? बायकांना मुलींना मुद्दाम चिकटण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांना ना हपापलेल्या नजरेने त्यांच्याकडे बघणं। आता बघा मित्रांनो, तुमच्यापैकी ना म्हणजे मित्रांनो तुमचा ना एखादा असा मित्र नक्कीच असेल जो म्हणजे असं कांड ना जो करतो, जसं की फॉर एक्झाम्पल गर्दीमध्ये ना बायकांना चिकटणं, किंवा म्हणजे जेव्हा म्हणजे तुम्ही ना तुमच्या मित्राला ट्रेनमधून किंवा बसमधून जेव्हा तुम्ही त्याला घेऊन जाता आणि ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये जेव्हा गर्दी असते, तर तो पठ्ठ्या ना एखाद्या बाईच्या पाठीमागे तो मुद्दाम म्हणजे उभा राहतो, किंवा म्हणजे तो ना एखाद्या बाईसोबत तो मुद्दाम ना बोलायचा प्रयत्न करतो, किंवा जर समोरून ना त्याच्यासोबत एखादी बाई बोलायला आली तर म्हणजे तो ना तिच्याकडे हपापलेल्या म्हणजे नजरेने तो तिच्याकडे बघत असतो। किंवा तुम्ही ना त्या पठ्ठ्याला कधी जर तुमच्यासोबत ना कुठे फिरायला घेऊन गेलात, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला ना बाजारामध्ये तुम्ही त्याला घेऊन गेलात, सो म्हणजे तुमच्या त्या मित्राची ना जी नजर आहे ना ती बाजारामधल्या वस्तूंकडे असण्यापेक्षा त्याची जी नजर आहे ना, तर त्याची नजर म्हणजे त्या रस्त्यावर ना ज्या बायका असतात ना किंवा ज्या मुली असतात, सो म्हणजे त्याची नजर त्या बायकांकडे आणि त्या मुलींकडे जास्त असते। तर मित्रांनो, अशाला ना स्त्री लंपट असं बोललं जातं की जो ना बायकांना मुलींना चिकटण्याचा प्रयत्न करतो, किंवा जो ना बायकांना किंवा मुलींना हपापलेल्या नजरेने जो बघतो, तर त्याला ना स्त्री लंपट असं बोललं जातं। तर मित्रांनो, हे ना पहिलं लक्षण आहे। आता त्याच्यानंतर जे दुसरं लक्षण आहे, तर ते दुसरं लक्षण ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांची कामं ना कायमची ऐकणं आणि बायकांना ना मदत करायला पुढे जाणं। काय बोललो मी? बायकांची ना कामं कायमची ऐकणं आणि बायकांना मदत करायला पुढे जाणं। जसं की मित्रांनो, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मित्राला ना कोणतं पण काम सांगितलात की म्हणजे माझं ना असं काम आहे रे, तर ते काम ना तू म्हणजे ते काम ना करू शकतोस का? सो तुमचा मित्र ना असं बोलेल की अरे ते काम मी केलं असतं, पण मी ना बिझी आहे। पण मित्रांनो, त्याच्या उलट ना जर एखाद्या बाईने म्हणजे तुमच्या मित्राला कोणतं पण काम सांगितलं ना, तर तो ना आपल्या हातातलं काम टाकून पण तो त्या बाईचं काम करायला ना लगेच जाणार। तर मित्रांनो, अशाला ना स्त्री लंपट असं बोललं जातं। किंवा मित्रांनो, तो ना म्हणजे बायकांची मदत करायला कायमचा पुढे करतो। जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही दोघं ना बसमधून कुठेतरी जात आहात आणि म्हणजे तुमच्या मित्राला ना बसायला सीट म्हणजे त्याला भेटली आहे आणि तुम्ही ना उभे आहात, तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये ना तो आपली सीट तुम्हाला कधीच देणार नाही। म्हणजे मित्रांनो, जसं की फॉर एक्झाम्पल तो ना सीटवरती बसला आहे आणि तुम्ही ना उभे आहात, आणि म्हणजे मित्रांनो तेवढ्यात ना एखादी मुलगी तिथे आली ना, तर तो लगेच तिला असं बोलणार की या बसा ना असं, म्हणजे तो ना त्या मुलीला आपली सीट तो देणार, पण तो कधीच ना तुम्हाला आपली सीट बसायला देणार नाही।
म्हणजे मित्रांनो माझा सांगायचा उद्देश हा असा आहे की तुमचा मित्र ना जो स्त्री लंपट जो आहे ना तर तो तुम्हाला कधीच मदत करणार नाही, पण त्याच्या उलट ना जर म्हणजे तुमच्यामध्ये जर कोणती पण बाई आली, कोणती पण मुलगी आली तर तो ना तिला मदत करायला पुढे पुढे जाणार. तर मित्रांनो अशाला ना स्त्री लंपट असं बोललं जातं. आता त्याच्यानंतर जे तिसरं लक्षण आहे तर ते तिसरं लक्षण असं आहे मित्रांनो की मित्रांनो बायकांच्या इशाऱ्यावर कायमचं नाचणं. काय बोललो मी? बायकांच्या इशाऱ्यावर कायमचं नाचणं. आता बघा मित्रांनो याचा अर्थ ना असा होतो की जर तुमचा मित्र कायमचा ना दाढी आणि म्हणजे मिशी तो ठेवायचा, पण एके दिवशी ना कोणती तरी बाई किंवा कोणती तरी मुलगी त्याला बोलली की अरे यार तू ना असं दाढी आणि मिशी तू ठेवू नकोस, त्यापेक्षा ना तू एकदम क्लीन शेव तू करून टाक, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर ना दाढी किंवा मिशी अजिबात नसली पाहिजे, तुझा चेहरा पूर्ण ना गुळगुळीत तू करून टाक. तर मित्रांनो तो ना लगेच त्या बाईचं ऐकून ना तो म्हणजे सलूनमध्ये जाणार आणि आपली दाढी आणि मिशी पूर्णपणे काढून टाकणार. म्हणजे भले तुम्ही त्याला असं बोललात ना की अरे यार तू दाढी आणि मिशी काढल्यावर ना एकदम म्हणजे 6 नंबर दिसतोयस, म्हणजे मित्रांनो तरी पण ना तो तुमचा मित्र तुमचं कधी ऐकणार नाही. पण जी त्याला बाई बोलली होती ना की तू ना दाढी आणि मिशी काढून टाक, तू ना जास्त चांगला दिसशील, तर तो ना तुमचं ऐकण्यापेक्षा त्या बाईच्या इशाऱ्यावर तो कायमचा नाचणार. तर मित्रांनो अशाला पण ना स्त्री लंपट असं बोललं जातं मित्रांनो. आणि असा मित्र ना तुमच्यामध्ये कोणीतरी असणार मित्रांनो. म्हणजे तुम्हाला पण म्हणजे आता हे ऐकून ना तुम्हाला हसायला आलं असेल, कारण अशा मित्राला ना तुम्ही कधी ना कधीतरी बघितलं असेल मित्रांनो. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.